केमिकल आहे हो, केमिकल तयार झाले ते. काय करते आता आता जोरात एकदा मार. आपल्या इथे न्यूझीलंडला याचं स्पीड ब्रेकर चालू आहे पाण्याने. होय न्यूझीलंड जरा शिस्तात हात घाल त्यात, शिस्तात हात घाल. लखन न्यूझीलंडला आता जोरात मार. ऑब्लिकचं स्पीड ब्रेकर चालू आहे. जोरात मार आता. बर बर बर. हा या 3 जात्यात, 3 जात्यात, या 2 पाठीमागे राहतात. आणि स्कूटर आहे, ही ट्रक आहे. ट्रकचं वस्तुमान जास्त असते आणि त्वरण कमी असते. आणि स्कूटीचं त्वरण जास्त असते आणि वस्तुमान कमी असते. त्याच्यामुळे यांच्या दोघांची टक्कर झाली की स्कूटर लांबवर फिरली जाते. कारण न्यूटनचा इथं दुसरा नियम तो नियम म्हणजे वस्तुमान कमवले त्वरण बरोबर. आठवणं काय सारखं सारखं सांगून त्याला आता ही होऊन झाले. बर काय जादू केलास तू? डावीकडे उजवीकडून घेतलं तसं का होतंय ते? शिव हे प्रयोग मी केलतो शाळेत असताना. मीठ टाकलेल्या पाण्यात तरंगते ती. मोठं झाली गिरी अंडा बोलायची. अंडा मोठं झाली अंडे ती ते नव ते तसं का होतंय? मिठाच्या पाण्यात तसं का होतंय ते? वर काय ते ही अंडा त्यात टाका, ती अंडा ह्यात टाकूया. नाही नाही ते तसं का होतंय मला सांग. कसल्या उष्णतेमुळे? काय माहिती रे पोरास काय माहिती सांग. बर हा ज्यादा हा हा जा हा हे ज्यादा आहे हा. होय यायला पाहिजे की दाखव बघू. कारण मी सगळं अर्धा निम्म्यात पाणी कमी जास्त घातले. बर वाजून दाखव. तुला काचाचे हे मिळाले ग्लास, काचाचे ग्लास मिळाले. बळ एकीची बळ सांग कसं काय? हे का हे भरावं काय होणार नाही. हा काय घुसत नाही. पहिल्यापासून सांग काय काय केलंय. हा हे पहिलं काय आहे सांग. ज्वालामुखी. हा ज्वालामुखी काय होते? उद्रेक दाखवा. तू बघा उद्रेक कसा होतोय. सपलं काय हळू काय शॅम्पू आहे काय? हे काय टाकलास? एवढंच लिंबू हा झाला ते सपवू नको. ज्वालामुखीचा उद्रेक कशामुळे होतो? ज्वालामुखीचा उद्रेक सांगेन नाही मास्तरांनी काय? ज्वालामुखीचा उद्रेक कशामुळे होता? कशाचा? सिग्नल यंत्रणा आहे. ज्वालामुखी उद्रेक सिग्नल यंत्रणा हे भारी गेले बघ कसं. ह्याच्यामुळे काय होते? सिग्नल यंत्रणा रे. म्हणजे उपयोग काय होणार? तू थांबायचं. लाल बोल लागल्यावर थांबायचं. ही गाडीनं ग्रीन लागल्यावर जाणार पुढे खाली पुढे.
हा लिंबूवाला आपल्या जायला चपाय का नाही हे पाठला रे पाठला जरा लांबा मला पाहून पडेल ते सगळं चिराय कुठे गेला टेबलला असं इकडं हे असं का टेकलाय लांब उभारून असं लांब लांब बघा की त्याला टेकला असं काय पडले अरे हात लावलाय सगळं सगळंच पडेल केलं हात पण टेकला रे बाबा केलं सगळं पडायचं पोरांचं लांब लांब बघा की लांब लांब बघा हा लांब बघा लांब बघा हा बघ आता आहे बघ बास की बघा आता मग ते पिळा की नंतर आता लिंबूचं हे होतणार काय लिंबू हा बघ ह्याला बघ उजरे ज्वालामुखीचा उजरे आम्हाला सांग रे परत आता प्रकाश शुद्ध पाण्यातलं सरळ रेषेत जातो हा आणि गढूळ पाण्यातलं सरळ रेषेत जातो बर आणि प्रकाश करणं असं सुद्धा चमचा कुठला दिसतो चमचा कुठला का दिसतो एवढंच आहे व्हय नाही नाही कुठला चमचा आणि प्रकाश डॉन फोटोग्राफर डॉन काम जरा अजून व्हायचं झाल्यावर सांग मला झालं म्हणून नाही की रे बॅटरी उतरली एवढं झालं बघ ह्यानं डागणी बसते काय रेहान गिर रे रेहान शिवराज कशामुळे सांगा बस इकडे कॅमेरा मोठे काढतो का आमचा तुझं काय फुगा फुगत नाही फुगू लव काय तोंड का फुग ना कारण सांग ऑक्सिजन मिळत नाही फुग्याला तिथं होल पडला असता आणि फुगला असतो फुगला असतं पण का त्याच्यावर हे त्याला असतं तर फुगा फुगला नसता ते काढून पण आपण फुगत नाही आणि हे फुफ्फुस आहे आणि आपण श्वासाला गाठ वाढवलोय फुफ्फुस फुटल्या आणि सोडवलोय तुझं काय 40 आणि 20 बर 60 वरनं पाडली की 60 वरनं निघते 40 वरनं पाडली की 40 वरनं माझ्या डोक्यात गेली नाही ती सोडा अजून आणि 60 बर या 60 वरनं पाडले की इकडे 60 वरनं एक तुला माप टाकायला ते एक टाकायला नसलं तर ते हा हा कळालं कळालं या माप तुला माहित असेल हा तुमचं नाव काय नाही तुझं नाव काय प्रथमेश दीपक स्वामी स्वामी हा पहिल्या लंबकाला झोका दिला तर मोठे धोके येऊ लागतात ऊर्जा हळूहळू कमी होत जाते व ही ऊर्जा याला प्राप्त कमी होते आणि त्याची ऊर्जा वाढते त्याचा काय फायदा होतोय याला म्हणजे ऊर्जा स्थलांतर म्हणजे एकातून दुसऱ्याला ऊर्जा मिळते ते फायदाच होते छान केलं तर प्रथमेश त्यातून क्लोनर भारी गेलीस की ह्याच्यात मोटर लावलास काय
बघा की किती दिसतात बघा. बघतो की हा कोण आहे. 15 आणि 15 30. 30चा कोण ठेवल्यावर किती आत बॉटल्या दिसतात बघा. मोजा जवळ जाऊन असे बघा. जाऊन मोजा. एकूण मोजा किती दिसतात. आता किती दिसायला पाहिजे. 8 दिसायला पाहिजे. हे ह्याला धरायचं काय धरायचं 8 दिसायला पाहिजे. आहेत की 8 आहेत की. हो काय इकडे दिसते ना. आता किती आलं हे 30 आणि हे किती आहे. हा सांगा काय काय केलाय. प्रवास पट्टीला उष्ण जाते पुढे कापत जाते 1 मिनिट पुढे कापत जाते. हा पुढे कापत जाते पुढे कापत जाते.